वरती नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुरकर. ज्या कलाकाराने 14 वर्ष घाम गाळला. 1656 ला जावळीच्या मोऱ्यांकडून एक डोंगर घेतला महाराजांनी आणि हिरोजींना सांगितलं की राजधानीच्या दृष्टिकोनातून गड बांधा. 14 वर्ष घाम गाळला. हजारो मजूर, हजारो गवंडी घेतले आणि गडाची कामं पूर्ण केली. स्वतःचं घरदार, जमीन, जागा सगळं विकलं आणि मग रायगड बांधून पूर्ण झाल्यानंतर महाराजांना राजगडावर कळवलं रायगडाची कामं पूर्ण झालेत, गड पाहायला या. रायगड पाहायला राजांनी सुरू केला. तेव्हा ही बांधकामं इतकी देखणी की गडाची बांधकामं पाहून राजांचं पण मन भारावलं. राज्य कारभार इथून चालू झाला 1671 पासून. म्हणजे राज्य कारभार राजगडावरून जो चालू होता तो रायगडावरून चालू झाला 71 ला आणि लगेच 74 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला दरबारात. राज्याभिषेकाच्या सोहळ्यात महाराजांनी प्रत्येकाच्या हुशारीप्रमाणे, कर्तबदारीप्रमाणे बक्षीस दिलं. म्हणजे कोणाला ढाळ मिळाली त्यावेळी, कोणाला तलवार, कोणाला सोनं, कोणाला जहागिऱ्या, कोणाला गावांच्या वतनदाऱ्या दिल्या होत्या. आणि ज्यांनी रायगड बांधला त्यांना काय द्यायचं आता. पण हिरोजींना विचारलं दरबारात की हिरोजी तुम्हाला काय हवंय, तुम्हाला वाटेल ते मागा. हाती, घोडे, जहागिरी, सोनं, नाणं, धन दौलत, तुम्हाला काय देऊ हिरोजी. त्यावेळी हिरोजी दरबारात म्हटले की राज बक्षीस तर अवश्य घेईल पण या दरबारामध्ये नव्हे, आम्ही आमचं बक्षीस जगदीश्वराकडे स्वीकारू. म्हणून या राजमार्गाने महाराजांची मिरवणूक त्या जगदीश्वराकडे गेली आणि हिरोजी त्या गेटच्या समोरच उभे होते. उभा रायगड बांधलेला पण गेटच्या पायरीमध्ये एक दगड बसवायचा बाकी ठेवलेला. दगडात स्वतःचं नाव लिहिलं होतं आणि भगव्या अस्तराने दगडाला गुंडाळलेलं आणि दगड बाजूला ठेवला होता. हिरोजी उभे समोर. राजे अंबारीतून पोहोचले, अंबारी थांबली, अंबारीतून खाली उतरले आणि प्रवेश करणार आता गेटमधून. तेवढ्यात हिरोजी म्हटले की राजा आता थांबा, आधी माझी बक्षीस मागण्याची वेळ आली, आधी माझं बक्षीस द्या आणि मग जावं जगदीश्वराकडे. राजाने विचारलं की काय हवंय, तर त्यावेळी हिरोजी त्या दगडाकडे बोट करून सांगतात की हा घडवलेला दगड मला या पायरीमध्ये बसवायचा आहे, परमिशन राजा तुमचं हवंय, एवढंच मी माझं बक्षीस समजून जाईल. त्यावेळी विशेष वाटलं. 14 वर्ष घाम गाळला आणि 14 वर्षात कुठे दगड बसवायचं परमिशन नाही घेतलं हिरोजीने. शेवटच्या क्षणी घेतायत म्हणजे विशेष काहीतरी आहे. दगडावरचा पडदा बाजूला केला आणि विशेष काय लिहिलंय तर सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुरकर. भरल्या हृदयाने तिथेच हिरोजींना मिठीत मारली आणि म्हटले वा हिरोजी, तुमच्यासारखी माणसं मिळालीत म्हणून हे राज्य उभं केलं. कलाकाराचं नाव मेन गेटवर असावं, एखाद्या उंच इमारतीत असावं. पण हिरोजी म्हटले की नाही, त्या उंचावरच्या महत्वाच्या जागा आम्हाला नकोय, आम्हाला हीच जागा हवी जगदीश्वराची. कारण ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या देवळात दर्शनला याल तेव्हा या गेट मधून येताना एकतरी पाऊल तुमचं आमच्या नावाला स्पर्श होईल, तुमच्या पावलाला लागलेली धूळ राज नेहमी आमच्या मस्तकी लागत राहील. त्या दृष्टिकोनापोटी हिरोजींनी नाव तिथे अर्पण केलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुरकर. त्या गेटच्या राईटला रायगडाबद्दलचं त्यांनी शाश्वती दिलेली आहे. नवीन घर बांधलं की कलाकार आपल्याला सांगत नाही घर किती वर्ष टिकणार आहे. रायगड बांधून झाल्यानंतर त्या शाश्वती पत्रात संस्कृत मध्ये लिहिलंय की श्री गणपती नम प्रासादो जगदीश्वरस्य जगत्ता माणुदीप यावत चंद्र दिवाकरो विलसतशा झुंब झुंबते. जोपर्यंत पृथ्वी तळावर चंद्र, सूर्य, तारे राहतील तोपर्यंत रायगडाचं बांधकाम केलेलं राज मजबूत राहील, टिकून राहील, असं शब्द त्याने दिला होता. तो शाश्वती पत्राचा शिलालेख पाहायला मिळतो. आणि समाधी समोर नतमस्तक व्हा, तर मनुष्याने जन्माला आलो तर वारीतला वारकरी आपल्याला सांगतो की पंढरीची वारी करा. तशी मराठ्यांनी रायगडाची वारी केली पाहिजे. जीवनात एकदा तरी रायगडावरती आलं पाहिजे, समाधीला नतमस्तक व्हायला पाहिजे आणि सिंहासनाजवळ गेलं तर त्या सिंहासनाला मानाचा मुजरा केला पाहिजे. तर राजे होते म्हणून आज आपण आहोत. म्हणून कविभूषण म्हटले होते काशी हुण की कला जाती मथुराने मस्जिद वस्ती, अगर न होते शिवराय तर सुन्नत सबकी होती. राजे जन्माला आले नसते तर आपला हिंदू धर्म नष्ट झाला असता. म्हणून सांगायचंय जिजाऊ महासाहेब जन्माला आलात तुम्ही म्हणून दिसते अंगणामधली आज तुळस. आणि शिवरायांना जन्म दिला होता म्हणून दिसतात आज मंदिरांचे उंच उंच कळस. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पाही, पण हीच माणिक मोती दुसरी धन दौलत नाही. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आणि या देशाच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. इथे माझी महत्वाची माहिती संपलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता दर्शनाला